कीर्ती करोनिया जावे जन्म घालून येवाया मानवाचे उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालून येवाया मानवाची उत्तम विभुं वेणुनादं चलन्तं वदन्तं स्वयं लीलया गोपवीशं दधानं गवावृन्दकारन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग श्री गुरुंचे ते नमस्कार आणि आता यदक्षरमनाख्यम आनंदमज केवलम श्रीमन्यगुरुनाथे ख्यातं दैवतमाश्रये शरदिन्दु समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये श्री सरस्वतये नमो मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि 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 हमारे हरि राधा साधम साधनम यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवन
2 मिनिटं भजन करायचे, हाताने टाळी वाजवायची, मुखाने भजन करायचे. जय राधा माधव जय जय बिहारी जय राधा माधव जय जय
स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतवृंद मायबाप भगिनींच्या चरणाला वंदे विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कणक दाते साधकांचे मायबाप योगियांची माऊली ज्ञानियांचे शिरोमणी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेव महाराज शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज ब्रह्मचित्तला आदिशक्ती मुक्ताबाई भक्त जन हृदय साम्राज्ञी जनाबाई आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या नैमित्तिक हरि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते। विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदरच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या निमित्ताचा परिचय करून देणं अगत्याचं आहे आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या या पिंपळघर गावामधील या पाटील परिवारातील कैलासवासी जयराम पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंचम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आदरणीय परमार्थ परमस्नेही आमचे बंधू आणि या गावचे जावई असणारे संतोष दादा पाटील दापोडेकर यांच्या संपर्कातून ही सेवा आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा आजचा हा योग जुळून आला। सेवा करण्याचा योग आज जुळून आला आणि आज या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। गोड गायनाची साथ जे या ठिकाणी करतायत आमचे सुनील महाराज, त्याचप्रमाणे आपल्या गावातील युवा वारकरी, त्याचप्रमाणे निष्ठावंत वारकरी असणारे आदरणीय आमचे शैलेश महाराज, ते सुद्धा आज या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत। मृदुंगाची साथ जे करतायत आमचे दिनेश महाराज आणि ध्वनिवर्धक व्यवस्था ज्यांची आहे अतिशय गोड दादांनी साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग केलेली आहे करता आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। ही सर्व वारकरी टाळकरी मंडळी पंचक्रोशीतील या परिवारावर प्रेम करणारे बाबांवर प्रेम करणारे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या समवेत उरलेल्या वेळेमध्ये ही हरि कीर्तनाची सेवा करण्याचा आपण प्रयत्न करूया। विठ्ठल आज बाबांचं पंचम पुण्यस्मरण या ठिकाणी आपण साजरं करत आहोत। त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये त्यांचे 3 मुलं आणि 4 मुली, त्यामध्ये शरद दादा पाटील, भरत दादा पाटील, भोलेनाथ दादा पाटील आणि त्यांच्या 4ही मुली मीराबाई, संगीताताई, सुवर्णाताई आणि सुनीताताई, असा हा मोठा परिवार आहे। आणि या परिवाराचा आधारस्तंभ असणारे, आधारवट असणारे, आधारवृक्ष असणारे या परिवाराचे बाबा म्हणजे जयराम बाबा पाटील तुमच्या आमच्यातून जाऊन आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत। कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये त्यांचा मृत्यू झाला। बाबांनी इहलोकीची यात्रा संपवली आणि परलोकीच्या प्रवासाला प्रारंभ केला, सुरुवात केली। जे काही करत आहात ते शांततेत करा, गडबड करू नका। विठ्ठल विठ्ठल बाबांनी परलोकीच्या प्रवासाला सुरुवात केली, प्रारंभ केला आणि या परिवारातून हा बाबा सर्वांवर प्रेम करणारा, सर्वांना आधार देणारा हा बाबा या परिवारातून निघून गेला। हा परिवार, हे कुटुंब अनाथ झालं, पोरकं झालं। आईची साथ अगोदरच सुटली होती, बाबांच्या आधाराने हे संपूर्ण कुटुंब जगत होतं, परंतु बाबाचा हात सुद्धा सुटला आणि त्यानंतर ही संपूर्ण घराची जबाबदारी ह्या परिवाराला, मुलाबाळांना सांभाळावी लागली। आदरणीय भोलेनाथ दादा पाटील, बाप गेल्यानंतर या घराचा एक भाऊ म्हणून आपण आता बापासारखी सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे, म्हणून भोलेनाथ दादांनी या संपूर्ण परिवाराचं पालन पोषण केलं, आधार दिला। खरं तर
बाप गेल्यानंतर भावाभावांना एकमेकांचा खूप मोठा आधार असतो आणि भाऊ भाऊ जेवढे एकोप्याने राहतील, एकत्र राहतील, जितकी त्यांची एकजूट राहील ती त्यांची गावामध्ये एक ताकद असते. आणि या परिवारातील ही तीनही भावंड अगदी एकोप्याने एकजुटीने राहतात, एकत्र राहतात. भोलेनाथ दादा बाप गेल्यानंतर एक बापासारखं या परिवाराला त्यांनी सांभाळलं, उभं केलं, मोठं केलं. भावांच्या बहिणींच्या अडी अडचणीमध्ये त्यांनी सगळ्यांना सावरलं, मदतीचा हात पुढे केला. आणि असा भाऊ प्रत्येकाचा असावा लागतो. ही भारत भूमी आहे ना, ही रामाची, लक्ष्मणाची, भरताची आणि शत्रुघ्नाची भूमी आहे. इथे असे भाऊ झाले की एक भाऊ ज्यावेळेस 14 वर्षाच्या वनवासाकरता जातो ना, त्यावेळेस दुसरा भाऊ ते राज्य हडप करत नाही, तर दुसरा भाऊ भावाच्या चरण पादुका घेऊन 14 वर्ष त्या राजगादी सिंहासनाचा त्याग करून त्या चरण पादुका राजसिंहासनावर ठेवून राज्य करतो. अशी आमच्या भारताची परंपरा आहे. आणि असे बंधू ज्यावेळेस समाजामध्ये दिसतात, घडतात, आम्हाला निदर्शनास येतात, त्यावेळेस ते कुटुंब, तो परिवार एक आदर्शवत परिवार समाजामध्ये, गावामध्ये ठरत असतो. आणि खऱ्या अर्थाने हे तीनही भावंड एकोप्याने राहून, एकजुटीने राहून गावामध्ये, समाजामध्ये एक प्रतिष्ठेचं आणि आदर्शाचं स्थान ते झालेले आहे. बाप गेल्यानंतर या परिवारामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली. गरीबाचा असो किंवा श्रीमंताचा असो, आपल्या पाठीवर बापाचा हात हा खूप महत्वाचा असतो. आयुष्यामध्ये मला नाही मिळत आलं तरी चालेल, मला नाही कमवता आलं तरी चालेल, पण माझ्या मुलाबाळाने खूप मोठं व्हावं, खूप कमवावं, खूप प्रतिष्ठा त्यांनी कमवावी, याच्याकरता आयुष्यभर स्वतःला झिजवतो ना, तो फक्त बाप असतो. मला जे मिळालं नाही, मला जे कमवता आलं नाही, ते माझ्या मुलाबाळांनी मिळवावं, कमवावं, याच्याकरता आयुष्यभर कष्ट करतो. त्याच्या कष्टांना कधी परिपूर्णता नाही, त्याच्या कष्टांना कधी थांबणं माहिती नाही, त्याच्या मेहनतीला कधी पूर्णविराम माहिती नाही. सतत झटत असतो, सतत मेहनत करत असतो, सतत परिश्रम करत असतो, सतत शेवटच्या श्वासापर्यंत मुलाबाळां करता जातो. त्या शरीराचा आटापिटा करतो फक्त आणि फक्त लेकरांना मोठं झालेलं पाहण्याकरता. माझ्या मुलाने खूप मोठं नाव कमवावं. परमार्थामध्ये गुरु नावाची अशी एकमेव व्यक्ती आहे की जिला असं वाटतं की माझ्या शिष्याने माझ्याही पेक्षा मोठं व्हावं. आणि प्रपंचामध्ये बाप नावाची एकमेव व्यक्ती आहे की ज्याला असं वाटतं माझ्या मुलाने माझ्याही पेक्षा मोठं व्हावं. नाहीतर या जगामध्ये आपण ज्यावेळेस मोठे होत असतो, चार चौघांमध्ये, समाजामध्ये, गावामध्ये नाव कमवत असतो, त्यावेळेस अनेक लोकांच्या पोटात दुखतं, अनेकांना ऍसिडिटी होते, ते विजय, ते यश त्यांना पाहवत नाही महाराज. अनेक लोक जळतात, तडफड करतात, आपलं यश, हातात आलेलं यश त्यांना पाहवत नाही. पण ज्यावेळेस आपण मोठे होत असतो, यशाचं शिखर गाठत असतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मनापासून ज्याला आनंद होत असतो ना, तो फक्त बाप असतो. की ज्याला असं वाटतं माझ्या मुलाने खूप मोठं व्हावं. म्हणून आयुष्यामध्ये आपल्यासाठी बाप जे कष्ट करतो ना, त्या कष्टाची कदर करता आली पाहिजे.
आपुली कुरवंटी वाळवणी. बाप हे सगळं जोडतो, गाडी बंगला प्रॉपर्टी सगळं सगळं उभं करतो, जपून ठेवतो, जमवून ठेवतो. कशा करता आणि कुणा करता हा प्रश्न ज्यावेळेस उभा राहतो ना त्यावेळेस उत्तर फक्त एक येतं, माझ्या लेकरांकरता. अरे मी नाही करणार तर कोण करणार? कोण त्यांची काळजी घेणार? कोण त्यांच्यासाठी ठेवणार? माझा मुलगा सुखात जगला पाहिजे. आणि म्हणून एकाने सांगितलंय, आयुष्यामध्ये बाप नावाची सावली जोपर्यंत डोक्यावर आहे ना तोपर्यंत संसारातील उन्हाचे चटके माणसाला बसत नाही. एकदा बाप गेला ना की मग संसार काय आहे, जबाबदारी काय असते, कर्तव्य काय असतं, या सगळ्या गोष्टी हळूहळू जाणवायला लागतात. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत मुलाबाळांना दुःखाची झळ नाही लागू देतो. अरे मी आहे ना असं म्हणणारा आधाराचा हात तो असतो. एखादा तरुण वयातील मुलगा नवीन व्यवसाय, नवीन धंदा, उद्योग जर उभा केला आणि यदा कदाचित जर होऊ नये ती गोष्ट झाली आणि त्याला ते नुकसान जर त्यामध्ये झालं, तोटा झाला, लाखोंचं नुकसान झालं, त्यावेळेस लोक, समाज, नातेवाईक, भाऊबंद घाबरून देतात. ते म्हणतात, बाबा अरे आता एवढं मोठं नुकसान झालं, कसं भरून काढशील आता? अरे लाखोंचा तोटा झाला, आता कसा उभा राहशील? लोक, नातेवाईक, समाज घाबरून देतात. परंतु बाप नावाची एकमेव व्यक्ती आहे ज्याने म्हणावं, अरे लेका काळजी कशाला करतो, मी आहे ना, टेन्शन घ्यायचं नाही बरं का तू. जोपर्यंत तुझा हा निधड्या छातीचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तू काळजी करायची नाही. लाखोंचं जरी नुकसान झालं ना तरी सुद्धा नवीन व्यवसाय उभा करून देईल, पण तू काळजी करायची नाही. असं म्हणणारा बाप प्रत्येकाचा असावा लागतो, प्रत्येकाचा असावा लागतो. आणि म्हणून तो बाप आम्हाला समजला पाहिजे, कळला पाहिजे. लेक ज्यावेळेस सासरी जाते त्यावेळेस ती सासरी गेलेली लेक तिचा प्रपंच हळूहळू मोठा होतो. आणि मोठा झालेला प्रपंच त्या लेकीचा, त्या मुलीचा, तिला सुखात पाहिलं ना की त्याचं अंतःकरण हृदय भरून येतं. लेक ज्यावेळेस माहेरी येते ना त्यावेळेस खाटेवर पडलेला जरी बाप असेल तरी त्याने म्हणावं, बाय काही टेन्शन नाही ना ग, काही चिंता नाही ना, काही त्रास नाही ना ग तुला, असं त्याने म्हणावं. काही काळजी करू नको बरं का बाय, तुझा हा बाप अजून पण जिवंत आहे. काही टेन्शन असेल, काळजी असेल तर मला मोकळ्या मनाने सांग. खाटेवर पडलेला जरी असेल तरी लेकीच्या संसाराला आधार देतो ते बाप असतो. आणि माय माऊल्यानं एक गोष्ट मनातली समजेल, माहेरामध्ये जोपर्यंत आई आहे आणि जोपर्यंत बाप आहे तोपर्यंतच बाईचं माहेर पण आहे. एकदा आई गेली की माया संपली आणि बाप गेला की आधार संपला. माहेर किती चांगलं असू द्या, सगळं सगळं तिथे व्यवस्थित असू द्या, परंतु बाप गेला, आई गेली की बाईला ते माहेर नाही वाटत. मग ती सकाळी येते आणि संध्याकाळी लगेच जायची गडबड करते, घाई करते. पण आई असेल ना मग तिला 2 दिवस राहूशी वाटतं. बाप असेल ना त्याच्याजवळ बसून जरा गप्पा माराव्याशा वाटतात, त्याचे पाय दाबते, त्याचं डोकं दाबते, त्याला 4 गोष्टी विचारते. लेकीचं आणि बापाचं प्रेम फार वेगळं असतं महाराज, फार वेगळं असतं. आज जो बाबा तुमच्या आमच्यातून निघून गेलाय ना त्याला 4 लेकी होत्या. किती घर भरून येत असेल नाही? आज 5 वर्ष झाले बाबांना जाऊन. 5 वर्षातील प्रत्येक सणाला या लेकीच्या बाबाची आठवण होत असेल. आज बाबा असताना तर त्याने फोन केला असता, आज तो असताना तर त्याने लेकरांना कपडे घेतले असते, त्याने नातवांना घेऊन खेळायला गेला असता, खेळणी आणली असती. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सणाला, प्रत्येक कार्याला आम्हाला त्याची आठवण होते. कारण लहानपणीपासून सणवार त्याच्यामुळे आमचे मोठे झालेले असतात, त्याच्यामुळे तो आनंद आमच्या पदरात मिळालेला असतो, पडलेला असतो. पण एकदा तो निघून गेला ना की मग सण वाटत नाही, उत्सव वाटत नाही. घरात कुठलं कार्य करायला आम्हाला आनंद येत नाही, कारण आमचा माणूस आहे तो आमच्यापासून दूर गेलाय, निघून गेलाय, सोडून गेलाय.
मी असं किती वेळा आवाज दिला ना तरी सोडून गेलेला बाबा आता पुन्हा येणार. आम्ही कितीही ज्ञानाच्या 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, आपल्याला सांगितल्या, तरी सुद्धा त्या दुःखातून बाहेर येणं शक्य नाही म्हणायचं. का? कारण त्या व्यक्तीशी नाळ आमच्याशी जोडली गेलेली असते. ती व्यक्ती घरातून निघून गेल्यानंतर तिच्या प्रत्येक गोष्टी, तिच्या सवयी, तिच्या आठवणी आम्हाला वेळ लावतात. सणावाराला आठवण येते, प्रत्येक कार्याला आठवण येते, प्रत्येक उत्सवाला आठवण येते. कारण रक्ताचं नातं येते, तुटत नाही. प्रेम, माया, आधार हे सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीने आम्हाला दिलेल्या असतात. चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, जगायला शिकवलं. असं कसं तिला विसरता येईल? नाही विसरता येणार. आमचा बाप निघून गेला, आम्ही बापाच्या आधाराला मोकलो. परंतु आम्ही कितीही जरी म्हटलो, आमचा बाबा हवा होता आज आम्हाला, त्याची गरज होती आज आम्हाला. परंतु नियती पुढे आमचा नाईलाज आहे. आपण म्हणतो ना, ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. कारण जो जो जन्माला आलेला आहे आम्ही त्याला धरून ठेवू शकत नाही. जाणं हा काळाचा नियम आहे, जाणं हा प्रकृतीचा नियम आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला जावं लागतं. उपज येते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. देह जाईल, 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 देह जाणं हा प्रकृतीचा नियम आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा वर्णन केलंय, जातस्यहि ध्रुवं मृत्युः
तस्य च तस्मात् परिहार्यते न त्वं शोचितुमर्हसि। जो जीव जन्माला आलेला आहे, मग तो जीवात्मा असू द्या, तो परमात्मा असू द्या, तो महात्मा असू द्या, प्रत्येकाला जावं लागतं. आणि कसा जातो जीव, तर त्याचं वर्णन करताना म्हटलंय, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपलानि तथा शरीराय विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहे। जैसे जीव वस्त्रासाठी जे मग नित्य नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीचे चैतन्य नाते। हे शरीर हळूहळू 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 जीर्ण होत जातं आणि जीर्ण झाल्यानंतर एक दिवस असा येतो की तो काळ येतो आणि तो आम्हाला घेऊन जातो. मग कसा देह जातो त्याचं वर्णन करताना ज्ञानोबाने एक उदाहरण दिलेलं आहे. जसं तुम्ही आम्ही रोज कपडे बदलतो दिवसातून किती वेळा बदलतो? 2 वेळा आम्ही कपडे बदलतो. रोज आपण कपडे बदलतो ना? कपडे बदलतो का शरीर बदलतो? बोला पटकन. कपडे बदलतो की शरीर बदलतो? रोज आपण काय बदलतो? कपडे बदलतो, शरीर बदलत नाही. शरीर तेच आहे पण कपडे बदलतो. कपडे कितीही जरी चांगले असतील तरी एकदा का ते मळाले, ते खराब झाले की आम्ही दुसरे कपडे त्या ठिकाणी घालतो. आणि त्यातले त्यात जर नवीन कपडे आणले तर जुना कपडा किती ब्रँडेड असू दे, किती चांगला असू दे, तो जुना कपडा आम्ही टाकून देतो आणि नवीन कपडे घालतो. विषय असा आहे, माऊली म्हणतात की जुना कपडा टाकून देत असताना आणि नवीन कपडा धारण करत असताना माणसाला आनंदच होतो. आनंद होतो की नाही? आनंदच होतो, दुःख होत नाही. नवीन कपडा घालत असताना जुना कपडा टाकून देत असताना माणसाला आनंदच होतो. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, जसं माणूस रोज कपडे बदलतो ना, तसं तुमच्या आमच्या शरीरामध्ये राहणारा हा जो जीवात्मा आहे ना, हा जीवात्मा हे शरीर खराब झालं, जीर्ण झालं, नासक झालं की या शरीराला टाकून देतो. म्हणजे हा जीवात्मा शरीर रूपी कपडे टाकतो आणि नवीन शरीर रूपी कपडे धारण करतो. जीवाचं होणारं हे ट्रान्सफॉर्मेशन, स्थलांतर, यालाच मृत्यू असं म्हणतात. म्हणजे हा जीव एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. आणि म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये जीव आहे ना, तोपर्यंतच या शरीराला किंमत आहे. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंतच आपल्या शरीराला किंमत आहे. एकदा जीव निघून गेला की मग माणूस त्याच्या शरीराला स्मशानात न्यायची घाई करतात. सोपं उदाहरण आहे, तुम्ही बघा, एखादा मढ आहे, एखादा प्रेत आहे, एखादा पार्थिव शरीर आहे आणि त्या पार्थिव शरीराला म्हणजे मढाला, प्रेताला जसे तुम्हाला मला 2 डोळे तसे त्याला सुद्धा 2 डोळे आहेत. जसे तुम्हाला मला 2 हात आहेत तसे त्याला सुद्धा 2 हात आहेत. जसे तुम्हाला मला 2 पाय आहेत तसे त्याला सुद्धा पाय आहे. आपल्याला जसे कान आहे तसे त्याला सुद्धा कान आहे. म्हणजे जसं सगळं आपल्याला आहे तसं त्या देहाला सुद्धा सगळं आहे. मग तरी सुद्धा त्या प्रेताला, त्या पार्थिव शरीराला, त्या मढ्याला आम्ही स्मशानात न्यायची घाई का करतो? बोला पटकन. का घाई करतो? त्याचं एकच कारण आहे, त्याच्या शरीरातला जीव निघून गेला. ज्याला आपण म्हणतो त्याच्या शरीरातला राम निघून गेला. जीव निघून गेला, प्राण निघून गेला, राम निघून गेला की हे शरीर काहीही कामाचं ठरत नाही. जसं एकनाथ महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे, एखादं फुल असतं, फुल, त्या फुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे ना तोपर्यंत ते फुल आम्ही वापरतो, ते देवाला वाहतो, त्याचा हार करून कोणाच्या तरी गळ्यामध्ये घालतो. एकदा का फुलातून सुगंध निघून गेला की ते फुल जसं काहीही कामाचं ठरत नाही, तसं एकदा का या देहातून जीव निघून गेला की हे शरीर काहीही कामाचं ठरत नाही. मग महाराज, हा जो जीव आहे ना, हा जीव फार महत्वाचा आहे. मग हा महत्वाचा असणारा जीव, इम्पॉर्टंट असणारा जीव, या जीवाचं दान ज्याने आम्हाला दिलंय ना, संतांनी त्याचं वर्णन केलंय. कोणी दिलाय हा जीव? जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव
आपली. आपण बकऱ्याचे मेंढ्यांची लेकरं नाही तो. आपण कुणाची लेकरं आहोत? आपण त्या परमेश्वराची लेकरं आहोत. आपण ईश्वराची लेकरं आहोत. स्वतः भगवंताने सांगितलंय, अरे तुम्ही आम्ही सर्वजण त्या ईश्वराची लाडकी लेकरं आहोत. त्याने म्हटलंय, ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. आपण सर्वजण त्याच्या अंशातून निर्माण झालेलो आहोत, त्या परमेश्वराचे. त्यांनी ही जीवरूपी मुलगी आपल्याला दान दिली. म्हणून ज्याने हा जीव दिलाय ना आपल्याला, त्याचे करीन चिंतन. जीव निघून गेला ना की या शरीराला काही किंमत नाही. सोपं सांगते, एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये, कुठे? हॉस्पिटलमध्ये, आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला, तो वारला, तो गेला. त्याचं नाव रामभाऊ आहे. काय नाव आहे? रामभाऊ आहे. हॉस्पिटलमध्ये तो मेला, त्याचा मृत्यू झाला, आणि त्या ठिकाणी त्याला घरी आणण्यात येते. त्याचे सगळे नातेवाईक, भाऊबंद, सगळी स्नेही मंडळी घरी जमलेली आहे. तो मेला हे ज्यावेळेस माहिती होतं ना सगळ्यांना, आणि त्यावेळेस लोक फोन करतात. फोन केल्यानंतर हॉस्पिटल मधून त्या व्यक्तीला घरी आणत असताना लोक फोनवर असं बोलत नाही, रामभाऊ कुठपर्यंत आले, असं बोलतात का? मग काय बोलतात? हा, बॉडी कुठपर्यंत आली, डेड बॉडी कुठपर्यंत आली. बघा, आपल्या शरीरातला जो जीव आहे ना, त्या जीवाला किती महत्व आहे, ज्याला आपण विचारत नाही. अहो, ईश्वराचा अंश असणारा जीव तुकोबाराय म्हणतात, तयाचे कर चिंतन. सकाळ संध्याकाळ आम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन. कशा करता दिले? जेणे तू चोडसी नारायण, नासी जीवपन भवरोग. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला आवाज येत होता, तुम्ही कीर्तन ऐकत होते, परंतु एक लाईट गेली, वीज गेली, तर सगळं काय वाटायला लागलं? फिकं वाटायला लागलं सगळं. का? लाईट गेली, वीज गेली. ती वीज दिसते का? लाईट दिसते का कोणाला? बल्ब दिसतो, त्याचा प्रकाश दिसतो, पण ती दिसते का? ती दिसत जरी नसली तरी सुद्धा एखादी जी ओपन वायर आहे, उघडी वायर आहे, त्या वायरला हात लावून बघा, जरी दिसत नसली तरी करंट मात्र लागतो. तसं तुमच्या आमच्या शरीरामध्ये जो परमात्मा आहे ना, जो जीव आहे ना, तो दिसत नाही कोणाला. कोणी म्हटले का हा माझा जीव आहे, हा घे तुला काढून, काढता येईल, देता येईल. जीव नसला की सगळं व्यर्थ, जसं वीज नसली की सगळं व्यर्थ आहे. आम्हाला ती दिसत जरी नसली तरी तिच्यामुळे हे सगळं कार्य चालतंय, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, एक विजेवर आहे. जसं तुमच्या आमच्या शरीरामध्ये असलेला हा जीव दिसत जरी नसला ना तरी सुद्धा सगळी ऑपरेटिंग शरीराची तोच करतोय, सगळी ऑपरेटिंग तोच करतोय. आणि हा जीव दिलेला आहे, हा अंश ज्याचा आहे तो परमात्मा आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, चिंतन. आम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे, आम्ही त्याचं स्मरण केलं पाहिजे. सकाळी उठल्या त्या परमेश्वराच्या चिंतनाने दिवसाची सुरुवात केली पाहिजे. प्रभाते मणी राम चिंतित दावा, पुढे वैखरी राम आदिव दावा. मी असं म्हणणार नाही, तुम्ही याच देवाचं चिंतन करा, विठोबाचं चिंतन करा, कृष्णाचं चिंतन करा. सकाळी उठल्या आपल्या सद्गुरूंचं चिंतन करणं, आपण ज्याची उपासना करतो त्याचं चिंतन करणं, जो आपल्या शरीराला नांदवतो, खेळवतो, त्याचं चिंतन करणं, म्हणजे त्या ईश्वराचं चिंतन करणं. आणि ते उठल्या झालं पाहिजे, कारण आपल्याला सकाळी तो उठवतो.
आपल्याला सकाळी तो उठवतो, रोज आपल्याला देव न्यू लाईफ देतोय, रोज नवीन. रात्रीच्या वेळेस झोपतो त्यावेळेस कुणी गॅरंटीने सांगू शकतो का उद्या सकाळी मी उठणार म्हणजे उठणार? अवघ्या 42 वर्षाचं वय होतं शर्मिला काटा लगा 42 वर्षाचं वय. बरं, तिची दिनचर्या जर तुम्ही बघितली ना, ती रोज 2 तास योगा करायची आणि रोज 1 तास एक्सरसाइज करायची. 2 तास योगा आणि 1 तास एक्सरसाइज करायची. पण तरी सुद्धा अचानक कार्डियकचा अटॅक आला आणि ती तुमच्या आमच्यातून निघून गेली. कितीतरी केसेस अशा घडल्या. म्हणजे तुम्ही योगा करा, व्यायाम करा, एक्सरसाइज करा, आहार, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित जरी घेतल्या ना, तरी सुद्धा जोपर्यंत हा जीव तुमच्या आमच्या शरीरात आहे ना, तोपर्यंत त्या शरीराची किंमत आहे. एकदा त्याने ठरवलं की याला न्यायचं, मग तिथे कोणीच काही करू शकत नाही, तिथे कोणीच काही करू शकत नाही. म्हणून संत सांगतात, बाबा ज्याने दिलाय ना, उठल्या उठल्या त्याचं चिंतन झालं पाहिजे. उठल्या उठल्या प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, राम राम स्वरा आधी लाहो करागाट घाला मुळबंदी, सांडा वाहू गिया उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदिका. त्याचं चिंतन करणं हे प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य. मग काही लोक म्हणतील ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याचं चिंतन करा, त्याचं चिंतन करा, त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा, पण त्याच्या चिंतनाने, त्याच्या नामस्मरणाने होईल का? त्यावेळेस संतांनी सांगितलं, बाबा रे, तुम्हा आम्हाला हा जो नरदेह दिलेला आहे ना, ह्या नरदेहाला एक्सपायरी डेट आहे. हा कधी संपेल, काय संपेल, काही सांगता येत नाही. पण एक ना एक दिवस हा जाणार आहे, निश्चित आहे. मग त्या परमेश्वराच्या चिंतनाने काय होईल? तुम्ही जितक्या दिवस तुम्ही जगताय, जोपर्यंत तुमचं आयुष्य जीवन हातात आहे, तोपर्यंत तुम्ही जर त्या परमेश्वराचं चिंतन केलं ना, तर तुमचा जन्म सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि तो जन्म सार्थकी करणं हे प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याने ते केलं पाहिजे. माझे तुकोबाराय म्हणतात, जो नरदेह तुम्हाला मिळालेला, तो नरदेह सामान्य नाही. अहो, या नरदेहाकरता कितीतरी देवाधिक प्रयत्न करतात. हे नरदेह म्हणजे सोपं नाही, तर हे एक प्रकारचं निधान आहे. तुकोबारायांनी म्हटलंय, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. किती ताकद या नरदेहामध्ये, देवाची होईल म्हणती ते होती, तरी कान चित्ती धरावे. हे नरदेह जे आहे ना, हे नरदेह सोपा नाही, तर हे निधान आहे. याच्यामध्ये एवढी ताकद आहे की आम्ही देवत्वापर्यंत जाऊ शकतो. या नरदेहातून देवत्व सिद्ध करू शकतो. का? कारण सर्व जन्मांपेक्षा उत्तम जन्म हा फक्त मानवाचा आहे. सर्व जन्मांपेक्षा उत्तम जन्म हा फक्त मानवाचा आहे. म्हणून माझे नामदेवराय म्हणतात, असा उत्तम मिळालेला जन्म तू वायाला घालू नको, तर परमेश्वराचं चिंतन करून हा नरदेह सार्थकी लागेल असं काहीतरी कर. अभंगाच्या दुसऱ्या चरणात, जन्म घालवून
मानवाची। इतर सगळे प्राणी जे आहेत ना ते सगळे देवाने आडवे बनवले। तुम्ही बघा, कोंबडी आडवी, बकरी आडवी, घोडा बोला पटकन आडवा, गाढव आडवा, उंट आडवा, कुत्रा आडवा, बकरी आडवी, हत्ती आडवा, माणूस उभा आहे पण आयुष्यभर आडवा वागतो। एक माणूस उभा आहे महाराज, त्याला देवाने वेगळं बनवलंय, 2 डोळे दिले। पण इतर जे प्राणी आहेत ना ह्या प्राण्यांमध्ये सत्सत विवेक बुद्धी नाही। धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय हे त्यांना काही कळत नाही, त्यांना माहिती नाही। असं कधी झालंय का की पिंपळघर गावामध्ये सगळे कुत्रे एकत्रित आले, सगळे गाढव एकत्रित आले आणि त्यांनी ठरवलं की जसे हे सगळे लोक पंढरपूरला जातात तसे आपण सुद्धा पंढरपूरला दिंडी काढायची। गाढवांनी ठरवलं। कोणी ठरवलं? गाढवांनी काय ठरवलं की हे जसे लोक वारकरी सगळे पंढरपूरला जातात तसे आपण सुद्धा पंढरपूरला दिंडी काढायची। तेवढ्यात काही गाढव म्हणाल ठीक आहे आम्ही पताका घेतो, तेवढ्यात काही गाढव म्हणाल ठीक आहे आम्ही टाळाची व्यवस्था करतो, तेवढ्यात काही गाढव म्हणाल ठीक आहे आम्ही पखवाज वगैरे बघतो, तेवढ्यात काही गाढव म्हणाले की आम्ही साऊंड सिस्टीम आणतो। गाढव कधी असा विचार करतात का? गाढव कधी दिंडीला जातात का? म्हणजे जे दिंडीला जात नाही, जे पंढरीला जात नाही ते कोण असतात असं मी म्हटलंय का? म्हणजे गाढवांनाही कळत नाही, प्राण्यांना कळत नाही की आपण काय करावं, कसं वागावं, कसं राहावं, आपल्यासाठी घर बांधावं, प्रपंच उभा करावा। हे गाढवांना कळत नाही, हे प्राण्यांना कळत नाही। संतांनी सांगितलं धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय। पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, किती एक मरती, बहिरे अंध होती पांगुळ होती। हे ज्ञान फक्त माणसालाच आहे की भावाने भावाशी कसं वागलं पाहिजे, भावाने बहिणीशी कसं वागलं पाहिजे, भावाने समाजाशी कसं वागलं पाहिजे, आपण नागरिक म्हणून या समाजाच्या देशाचे म्हणून काय केलं पाहिजे, काय चांगलं आहे काय वाईट आहे हे फक्त माणसाला कळतं। लक्षात घ्या, ज्यावेळेस दुसऱ्याचा 7 बारा असतो आणि त्या 7 बारावर जर चुकून आपलं नाव घुसलं असेल तर एखादाच माणूस असा असतो, 100रातून एखादा माणूस असा असतो की जो त्या ठिकाणी जातो आणि तो त्या लोकांना म्हणतो की तुमच्या 7 बाऱ्यामध्ये चुकून माझं नाव घुसलंय, ते माझं नाव कमी करून घ्या। नाहीतर 90% लोक असे आहेत की जे तिथे गेल्यानंतर म्हणतात ते चुकून घुसलं नाही, तिथे माझा हक्क आहे, तिथे माझा अधिकार आहे। हे ज्ञान आपल्याला आहे। चुकीचं कार्य करत असताना, चुकीचं करत असताना प्रत्येकाला कळतं हे चुकीचं आहे। भ्रष्टाचार करत असताना, अधर्म करत असताना, अनिती करत असताना प्रत्येकाचं अंतर्मन आपल्याला सांगतं की बाबा रे हे जे करतोय ना हे चुकीचं आहे, हे पाप आहे। आणि ही सत्सत विवेक बुद्धी, ही ज्ञानाची बुद्धी ही फक्त मानवाला दिली। 2 डोळे बरोबर जागच्या जागी दिले माणसाला, नाहीतर त्याने विचार केला असता 1 डोळा पुढे आणि 1 डोळा पाठीमागे, कसा दिसला असता माणूस? कान जागेवर दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, एवढा सुंदर नरदेह फक्त मानवाला दिलेला आहे। या नरदेहाच्या द्वारे आम्ही देवत्व सिद्ध करू शकतो, पण या नरदेह रूपी नाण्याला 2 बाजू आहेत। या नरदेह रूपी नाण्याला 2 बाजू आहे। जसं प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात तसं या नरदेह रूपी नाण्याला सुद्धा 2 बाजू आहे। एक बाजू अशी की या नरदेहातून तुम्ही देवत्व सिद्ध करू शकता आणि दुसरी बाजू अशी आहे की हा जो नरदेह तुम्हाला दिसतो ना हा दिसतो कसा नाही, तो क्षणाक्षणाला नाशवंत होत चाललेला आहे। नाश पावणं हा त्याचा स्वभाव आहे। उदाहरण सांगेल, एक माणूस भिवंडीला गेला आणि भिवंडीवरून येत असताना नेहमीप्रमाणे त्यांनी हातामध्ये काळी पिशवी आणली। काय आणली? काळी पिशवी आणली। म्हणजे त्यांनी काळी पिशवीमध्ये आंबे आणले, तुम्ही वेगळा विचार करू नका। आणि आंबे आणल्यानंतर त्याने ते आपल्या पत्नीच्या हातात दिले। कोणाच्या हातात दिले? कोणाच्या हातात दिले? पत्नीच्या। पत्नी म्हणजे अर्धांगिनी, अर्धांगिनी म्हणजे बायको, बायको म्हणजे वाईफ, वाईफ म्हणजे कामिनी, कामिनी म्हणजे गेहिनी, गेहिनी म्हणजे ग्रहिणी, ग्रहिणी म्हणजे धर्मिणी, धर्मिणी म्हणजे मेदिनी, मेदिनी म्हणजे दारा, दारा म्हणजे बाबूची मम्मी। तिच्या हातात त्याने ते दिले। दिल्यानंतर तिने ते शीत पेटीमध्ये ठेवले। कुठे ठेवले? म्हणजे कुठं? फ्रीज मध्ये ठेवले। आणि फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर ती तिच्या कामाला लागली। आता कामाला लागली, तिच्या काही लक्षात राहिलं नाही की फ्रीज मध्ये आंबे ठेवलेत म्हणून। 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तिच्या काही लक्षातच राहिलं नाही की ते फ्रीज मध्ये आंबे ठेवले, कारण ते आंबे कोणत्या पिशवीत होते? बोला पटकन,
काळ्या पिशवीत होते. लक्षात नाही राहिलं तिचं. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. 5 दिवस झाले तरी सुद्धा तिचं त्या आंब्यांवर लक्ष नाही. शेवटी ते जे आंबे होते ना फ्रीज मध्ये, ते आंबे एकमेकांशी गप्पा मारायला लागले. ते आंबे एकमेकांशी बोलायला लागले. ते आंबे म्हणतात, बघ ना रे, 5 दिवस झाले आपल्या मालकीणीचं आपल्यावर लक्ष नाही. 5 दिवस झाले आपल्या मालकीणीचं आपल्यावर लक्ष नाही. पण जरी तिचं आपल्यावर लक्ष नसतं तरी सुद्धा आपण आपल्या मालकीणीशी अगदी प्रामाणिक राहायचं. आपण 5 दिवस झाले खराब झालं नाही, आता 8 दिवस जरी झाले ना तरी सुद्धा आपण खराब व्हायचं. बोला पटकन. 8 दिवस झाले ना तरी सुद्धा आपण खराब व्हायचं नाही. तेवढ्यात दुसरा आंबा बोलतो, हो हो बरोबर आहे तुझं, 15 दिवस जरी झाले ना तरी सुद्धा आपण खराब व्हायचं नाही. तेवढ्यात तिसरा म्हणतो, हो हो बरोबर आहे, आपण आपल्या मालकीशी प्रामाणिक राहायचं. 20 दिवस झाले ना तरी सुद्धा आपण खराब व्हायचं नाही. तेवढ्यात चौथा म्हणतो, हो अगदी बरोबर म्हणता तुम्ही, मी तुमच्या मताशी प्रामाणिक आहे, सहमत आहे, लक्षात घ्या, 25 दिवस जरी झाले ना तरी सुद्धा आपण खराब व्हायचं नाही म्हणता. कोण म्हणताय? आंबे म्हणतायत. कितीही दिवस झाले तरी आपण खराब व्हायचं नाही असं आंब्यांनी किती जरी ठरवलं तरी शक्य आहे का ते? शक्य आहे का ते? शक्य नाही. आंबा आहे, आंबा महाराज, त्याचा स्वभाव आहे नाश पावणं. आंब्याचा स्वभाव आहे, आंबा तुम्ही कापून खा संपणार आहे, आंबा रस करून खा तरी सुद्धा संपणार आहे. आंबा तसा जरी राहिला तरी तो संपणार आहे, कारण संपणं हा आंब्याचा स्वभाव आहे. तसं हे जे शरीर आहे ना तुम्हाला मिळालेलं, या शरीराला किती तुम्ही सुखात ठेवा, एसीत ठेवा, या शरीराने प्रपंच करा तरी सुद्धा संपणार आहे. या शरीराने परमार्थ करा, पंढरीची वारी करा तरी सुद्धा संपणार आहे. आणि नुसत्या झोपा काढा तरी सुद्धा संपणार आहे, कारण जाणं हा शरीराचा नाशिवंत देह स्वभाव आहे. ज्ञानोबाने म्हटलं, हे शरीर जाता गवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुम्हाला झोंजावे पण नको बरा तैसी याची स्थिती, नाचता लक्षणोक्षणा प्रती. आणि कसा नाचत जाणार आहे गोस्वामींनी वर्णन केले. रग रग नाही ते जदे हज बडा गमा 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 गपा गपा जग जग मुखरंत वचन जग पग पग तमानु जग जग रग जग हळूहळू नाशिवंत होत चालले. आम्ही किती जरी चांगलं तेल लावलं, खोबरेल तेल नाही बदामाचं तेल रोज लावलं तरी सुद्धा एकदा का वय झालं की खालून येणारे केस कसे येणारे? पांढरे येणारे. आणि पांढरे केस झाले ना की पहिली निशाणी आहे बरं का मृत्यू जवळ आल्याची. मृत्यू जवळ आल्याचं पहिली निशाणी आहे, पहिलं लक्षण आहे केस पांढरे होतात. हे मी म्हणत नाही, रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी वर्णन केले. रामायणामध्ये म्हटलंय की रामाचे जे वडील आहेत दशरथ राजा, या दशरथ राजांनी स्नान वगैरे केलं आणि राजसिंहासनावर बसायचं म्हणून राजवस्त्र राज अलंकार परिधान केले आणि मुकुट डोक्यात परिधान करत असताना त्यांना दिसलं. काय दिसलं? गोस्वामींनी त्याचं वर्णन केले. ओ श्रवण समीप भयसीत केसा, मन जळगाव मैवस उपदेशा, सिया राम जय राम, राम सिया राम जय राम.
कान, समीप म्हणजे जवळचा, शीत शीत म्हणजे पांढरा, पांढरा म्हणजे ढवळा, ढवळा म्हणजे शुभ्र, शुभ्र म्हणजे सफेद, सफेद म्हणजे व्हाईट, व्हाईट म्हणजे दुग्धजन्य. आणि असा तो दुधासारखा केस त्यांना कानाच्या जवळ दिसला. आणि जसा त्यांना तो कानाच्या जवळचा पांढरा केस दिसला, एकच केस पांढरा झाला होता बरं का. किती केस? एकच केस पांढरा झाला होता. लगेच त्यांनी काय केलं, लगेच ते घराच्या बाहेर पडले. त्यांनी त्यांची फॉर्च्युनर गाडी काढली आणि ते मेडिकल मध्ये गेले आणि त्या मेडिकल वाल्याला सांगितलं 2 डायचे पाकिट दे. असं केलं का त्यांनी? हा, आपण काय करतो, थोडेसे केस पांढरे दिसले की लगेच मेडिकल वाल्याकडे जातो, त्याला म्हणतो डाय दे डाय. खरं तर डाय हा जो शब्द आहे ना, डाय या शब्दाचा अर्थ आहे मृत्यू, मेला. डाय म्हणजे मेला, तो डाय झाला, मेला तो डाय. आणि आपण ते डाय केसांना लावतो. नाव काय आहे? डाय. मेडिकल वाल्याने म्हणायला पाहिजे आता डाय व्हायची वेळ जवळ आलेली आहे, आता काय डाय लावतो. पहिलं लक्षण आहे, केस पांढरे झाले की त्यांनी ठरवलं, दशरथ राजांनी ठरवलं आता रामाचा राज्याभिषेक केला पाहिजे, आता सत्ता रामाकडे दिली पाहिजे. एकच केस पांढरा झाला, लगेच त्यांनी निर्णय घेतला की आता सत्ता रामाकडे दिली पाहिजे. बरं का माय मावल्यानं, आपला एकही केस काळा राहत नाही, सगळे पांढरे होतात. एकही केस काळा राहत नाही, सगळे पांढरे होतात. तरी सुद्धा हिला असं वाटतं की संध्याकाळी सुनबाईने मलाच विचारून भाजी केली पाहिजे. ती घराच्या बाहेर जात असताना तिने अगोदर मलाच विचारलं पाहिजे. का अपेक्षा ठेवतात? जितक्या जास्त मुलाबाळांकडून अपेक्षा ठेवाल ना, तितका बीपी वाढेल, तितका त्रास जास्त होईल. जसं आपण म्हणतो ना, मुलगी परक्याचं धन आहे, लेक परक्याचं धन आहे, तसं मुलगा सुद्धा कोणाचं धन आहे? सुनबाईचं धन आहे. जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत तो तुमचा. एकदा का त्याचं लग्न झालं की मग तो तिचा होऊन जातो. आणि का होणार नाही? कारण तुमचंही लग्न झाल्यानंतर तुम्हालाही असं वाटत होतं ना की माझा नवरा माझा राहावा, त्याने आईचं नाही माझं ऐकावं. मग तसं तुमचा मुलगा लग्न झाल्यानंतर तिलाही असं वाटत असेल ना, घरात येणाऱ्या मुलीला, की माझ्या नवऱ्याने कोणाचं ऐकावं. तोही इतका बदलतो महाराज. 25 पर्यंत लग्न होईपर्यंत घरात आला आणि जर आई दिसली नाही ना तर अख्खं घर डोक्यावर घेतो. आई कुठे, आई कुठे, आई कुठे, आई कुठे, आई कुठे, आई कुठे. आणि एकदा का लग्न झालं की दरवाजा आई उघडते, आईला विचारतो ती कुठे. किती बदलतो. एकाने सांगितलं 25 वर्ष जातात तिला त्याला जेंटल बनवायला. 25 वर्ष जातात तिला त्याला जेंटल बनवायला, म्हणजे आईला मुलाला जेंटल बनवायला 25 वर्ष जातात तिला त्याला जेंटल बनवायला. आणि 25 मिनिट नाही लागत ती आल्यानंतर त्याला मेंटल बनवायला. वेळ लागतो का? वेळ लागत नाही मला. मग आम्ही हे एक्सेप्ट केलं पाहिजे, आम्ही आता स्वीकार केला पाहिजे. एकदा का मुलाबाळांचं लग्न झालं की बरं का दादा, इथं बसल्या सगळ्या मला बंधूंना सांगायचंय, तुमची सून एकदा का घरात आली ना की तुम्हाला सुनेवर लेकीसारखं प्रेम करता आलं पाहिजे. अजून सोपं सांगेल, एका घरामध्ये सासऱ्याला सुनबाईने ताट वाढलं. सासरा मस्त जेवला आणि जेवण केल्यानंतर सासऱ्याने जेवण केल्यानंतर सासू जेवायला बसले. आणि सासू जेवायला बसल्यानंतर तिने पाहिलं चपाती करपलेली होती, भात आणली होता, भाजीमध्ये मीठ जास्त होतं. आणि ते सगळं तिने पाहिलं आणि तिने ताट सरकवलं आणि तशीच घरात आली आणि सासऱ्याला बोलते, म्हणजे तिच्या नवऱ्याला बोलते, का हो मी बघितलं चपाती जळालेली होती, भाजीमध्ये मीठ कमी होतं, एक भाजी खारट होती, पापड खराब झालेला होता आणि तरी सुद्धा गप गोबाट्याने तुम्ही जेवला. अहो आज असाच जर स्वयंपाक मी बनवला असता ना तर तिथून उठून ताट सरकवून दिलं असतं आणि मला 4 गोष्टी केल्या असत्या. आणि आज सुनबाईने जळलेल्या चपात्या खाऊ घातल्या, मीठ जास्त असलेली भाजी ताटात वाढलेली खाऊ घातली, तरी सुद्धा हसत हसत गप गुमान तुम्ही जेवलात. काही वाटतं का तुम्हाला? त्यावेळेस तो म्हणतो, कसं आहे ना, मला माहिती आहे माझी पत्नी अशी आहे की भाजी जर खराब झाली, भाजीत मीठ जर जास्त झालं आणि मी माझ्या पत्नीला वयाच्या 70व्या वर्षी जरी सांगितलं ना की घरात जाऊन भाजी बनव, तरी सुद्धा मला माहिती माझी बायको अशी आहे की कितीही तिचं अंग दुखत असेल तरी ती काठी टेकत स्वयंपाक घरात जाईल आणि माझ्याकरता नवीन भाजी बनवेल, हे मला माहिती आहे. पण तुला एक सांगू का, असं होऊ नये. पण यदा कदाचित जर असं झालं की माझ्या अगोदर देवाने जर तुला नेलं, माझ्या अगोदर जर देवाने तुला नेलं, तर जी सुनबाई आहे ना, बायको असल्यानंतर मी स्वयंपाकघरात जाऊ शकत होतो, हवी ती भाजी करण्याचा हट्ट तिला करू शकत होतो. पण जर यदा कदाचित माझ्या अगोदर देवाने तुला नेलं तर सुनबाई किचन मध्ये असताना मी किचन मध्ये जाऊ शकत नाही. आणि त्यावेळेला
माझ्या उतार वयामध्ये, माझ्या अर्ध्या वयामध्ये, माझ्या म्हातारपणामध्ये माझे हाडशीड होऊ नये, माझे खाय प्यायचे हाल होऊ नये, याच्या करता मला आज कच्चं मच्चं जसं असेल सुनबाईने तसं मला खाता आलं पाहिजे. कारण एका पत्नीचा पती होणं सोपं आहे, एका पत्नीचा पती होणं सोपं आहे, पण सुनबाईचा बाप होणं अवघड आहे. आणि मला सुनबाईचा बाप व्हायचंय. आणि ज्या दिवशी तुम्हाला सुनबाईचा बाप होता येईल ना, त्या दिवशी तुमचं म्हातारपण सुखात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ते होतं, ते आपल्याला करता येतं, ते आपण करू शकतो. म्हणून जसं असेल तसं स्वीकार. एकदा का सुनबाई घरात आली की आपण तिच्याकडे सगळी सत्ता दिली पाहिजे. तिला सांगितलं पाहिजे, बाई आता तू तुझ्या मताने संसार करायचा, आता तू सांभाळायचं. मी आता पंढरीची वारी करणार, मी आता आळंदीची वारी करणार, आता मी भजन कीर्तन नामस्मरण करणार. लक्षात घ्या, मृत्यू कधी येऊ शकतो. आणि एकदा का मृत्यू आला ना की सगळं जागच्या जागी राहून जातं. बंगला, गाडी, धन दौलत, गंठन सगळं 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 जागच्या जागी राहून जातं महाराज. म्हणून पहिलं लक्षण आहे केस काळे होणं. दुसरं लक्षण आहे मृत्यू जवळ आल्याचं. कुठलं लक्षण सांगितलं आहे का? सकाळच्या वेळेला आम्ही उठलेलो आहोत, छान सूर्योदय झालेला आहे आणि सूर्योदयाच्या वेळेला आम्ही सूर्याच्या दिशेने चालतोय. चालता 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 माणूस ज्यावेळी चालत असतो ना, त्याची सावली जमिनीवर पडत असते, माणसाची सावली जमिनीवर पडत असते. आणि ज्याची सावली जमिनीवर पडत नाही तो कोण असतो? तो कोण असतो? ज्याची सावली जमिनीवर पडत नाही तो कोण असतो? भूत नाही, भूत वगैरे काही नसतात. हा, काही पण तुम्ही डोक्यात घेऊ नका. म्हणजे पहिले भूत असायचे, पण नंतर त्यांनी राजीनामा दिला. कारण ते म्हणाले की आता आमची जागा चालवायला माणसं तयार झालेली आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता निघून. ज्याची सावली पडत नाही तो देव असतो. कोण असतो? देव असतो. मग माणूस आहे ना, माणूस तो चालताना त्याची सावली जमिनीवर पडली पाहिजे. पूर्वेकडे चालत असताना आपली सावली उत्तरेकडे पडली पाहिजे. कुठे पडली पाहिजे? चालत असताना निरीक्षण करा, पूर्वेकडे चालत असताना आपली सावली कुठे पडली पाहिजे? उत्तरेकडे पडली पाहिजे. चुकून जर तुमची सावली दक्षिणेकडे पडली तर समजायचं इथून पुढे आपल्याकडे 6 महिने शिल्लक आहेत. किती महिने? 6 महिने. उद्या बरेच लोक चालायला निघतील, फक्त पाऊस नाही पडला पाहिजे, सूर्य छान उगवला पाहिजे. पहिलं लक्षण. आता दुसरं लक्षण सांगितलंय का? आपण आंघोळ करतोय, आंघोळ करत असताना पाणी भरपूर अंगावर घेतोय, पण पाणी घेतोय अंगावर, सगळं अंग आपलं ओलं राहतंय. खांदे आणि छाती जर कोरडीच राहत असेल तर समजायचं आपल्याकडे 3 महिने शिल्लक आहेत. किती महिने? 3 महिने. उद्या आंघोळ करत असताना चेक करा, ते खांदे आणि छाती व्यवस्थित आहे ना, ओली राहते का नाही? 3 महिने शिल्लक. आता पुढचं लक्षण. नदी किनाऱ्यावर तुम्ही उभे आहात, किनाऱ्याचं पाणी स्थिर आहे, स्वच्छ आहे, छान आहे. नदीचं पाणी अगदी शांत आहे, स्टेबल आहे, निर्तळ आहे. त्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसत असतं. आपण नदीच्या किनाऱ्यावर उभा आहोत आणि पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. आपलं प्रतिबिंब तर पाण्यामध्ये दिसतंय, सगळं दिसतंय, पण त्याच्यामध्ये डोकं दिसत नाहीये. डोकं दिसत नाहीये. समजायचं आपल्याकडे आता 1 महिना शिल्लक आहे. किती महिना? 1 महिना. आता पुढे एका कानी घालून या बोट नाद जे पहावे, न ऐकता जाणावे 9 दिवस. कानामध्ये बोट घालून आपल्या अंतरंगातून काही नाद निर्माण होतो, तो नाद ऐकावा. तो नाद ऐकू जर येत नसेल तर समजायचं 9 दिवस शिल्लक आहेत. किती दिवस? किती दिवस? नवरात्रीचे नाही, इथून पुढचे 9 दिवस मोजायचे. 9 दिवस शिल्लक आहेत. आता पुढचं ऐका. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न ऐकता न दिसता जाणावे 7 दिवस. आपल्या डोळ्यावर असे बोट ठेवायचे, डोळे बंद करून डोळ्यावर बोट ठेवायचे आणि बोट ठेवल्यानंतर 2 चक्र, प्रत्येक डोळ्यामध्ये 1 चक्र, अशी 2 चक्र दोन्ही डोळ्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि जर दिसत नसतील तर समजायचं आपल्याकडे किती दिवस आहेत? किती दिवस? मोबाईल का रिचार्ज, अनलिमिटेड कॉल, मेसेज, ओनली 7 डेज. 7 दिवस आपल्याकडे आहेत. आता पुढचं ऐका. भुवयाच्या गाठी न दिसता जाणार, आयुष्याची गणना 5 दिवस. आपल्या ज्या भुवय आहेत, आपल्या ज्या आयब्रो आहेत, त्या आयब्रो आपल्याला दिसल्या पाहिजे आणि त्या प्रत्येकाला दिसतात, त्या प्रत्येकाला दिसतात. पण माता भगिनींना विनंती आहे, पार्लर मध्ये जाऊन जास्त बारीक करू नका, त्या दिसणार नाहीत, नो प्रॉब्लेम होईल. म्हणजे आपल्या आयब्रो आपल्याला दिसल्या पाहिजे. आणि ज्या दिवशी आपल्या आयब्रो आपल्याला दिसणार नाही समजायचं 5 दिवस शिल्लक आहेत. किती दिवस? बसल्या बसल्या लोक डोळे वरती करून बघतात. 5 दिवस शिल्लक आहेत. आणि आता शेवटचं लक्षण आहे का? नासाग्रीचे अग्र न दिसता नयनी. आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला दिसला पाहिजे, आपल्या नाकाचं टोक आपल्याला दिसलं पाहिजे, अग्र आपल्याला दिसलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आपल्या नाकाचा अग्र आपल्याला दिसणार नाही, टोक शेंडा आपल्याला दिसणार नाही, समजायचं उद्या सकाळच्या नाश्त्याला आपण नाही
ज्या दिवशी आपल्या नाकाचा टोक दिसणार नाही समजायचं आजच आपण जाणार, उद्या सकाळचा दिवस आपण बघत नाही. आपल्याला दिसणार नाही समजायचं की उद्या सकाळचा नाश्ता आपण करत नाही, उद्या सकाळचा दिवस आपण करत नाही म्हणा तेच दिनी रामकृष्ण. मग आता ही जी लक्षणे मी तुम्हाला सांगितली तुम्ही सगळ्यांनी ऐकली. बऱ्याच लोकांनी आपलं नाक चेक करून बघितलं, आपल्या आयब्रो भुवया चेक करून बघितल्या, पण ही जी लक्षणं आहे ना ही लक्षणं आताची नाही. ही लक्षणं आताची नाही. आताची म्हणजे ही लक्षणं 50च्या आधी अगोदर जे आहे 50च्या आज जे आहेत त्यांच्यासाठी नाही. ही लक्षणं 50 ज्यांनी क्रॉस केलेली त्यांच्यासाठी नाही. कुणासाठी संतांनी सोपं सांगितलं, मज नाही हात पाय आपले हात पाय कान नाक कमजोर होतात, डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, हळूहळू अशी परिस्थिती होते की ज्याला आपण गळ्यामध्ये मान देत होतो, ज्या वडिलांच्या ज्या बाबांच्या शब्दाला मान होता, एकदा का त्याचं वय झालं ना की त्याचाच मुलगा 4 मित्र घरात आला तर तो त्याच्या बापाला म्हणतो, बाबा तू आतमध्ये जाऊन बस, तुला काही कळत ऐका नाही. अशी परिस्थिती होती की आपलाच मुलगा आहे, ज्याला लहानाचं मोठं आपण केलं, ज्याला बोलायला शिकवलं, तोच बाबाला म्हणतो बाबा तू आतमध्ये जाऊन बस, आई तू इथं बसू नको, तू तुझ्या खोलीत बस. संतांनी सांगितलं, बाबा रे जोरी चढण गा तोवरी म्हणती माझा, मानवी लहान थोर देह सुखाची आगारा, इंद्रिय बावळले आला बाबू राजा, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझ्या. एका तोच देह वय झालं म्हातारा तो झाला ना की त्याला किंमत, देह तोच आहे पण तरी सुद्धा माणूस बदलतो. माणूस बदलतो. मला सांगा, लहान एखादा मुलगा आहे, एक 4-5 वर्षाचा मुलगा आहे, तो ज्यावेळेस गावामध्ये त्याच्या मम्मीने करताना सांगितलं, बाळा जा रे गावातून दुकानातून किराणा दुकानातून 10 रुपयाची मूग डाळ घेऊन ये. तो मुलगा 10 रुपयाची मूग डाळ घ्यायला घराच्या बाहेर पडतो, बोलत जातो 10 रुपयाची मूग डाळ, 10 रुपयाची मूग डाळ, 10 रुपयाची मूग डाळ, 10 रुपयाची मूग डाळ. आणि तो जात असताना दुकानात जाईपर्यंत जी लोक त्याला पाहतात ना ती लोक त्याला जवळ, बाबू एक पप्पी दे रे, काय म्हणतात, बाबू एक पप्पी दे, एक मुका दे, त्याला जवळ घेतात, त्याची पप्पी घेतात, त्याला जवळ घेतात. आणि तोच बाबू, तोच 5 वर्षाचा मुलगा ज्यावेळेस 60-70 वर्षाचा होतो, 60-70 वर्षाचा होतो आणि तो ज्यावेळेस दुकानात जायला निघतो त्यावेळेस त्याला आजूबाजूचे लोक म्हणतात का बाबू, हा म्हणतात का, नाही म्हणत. का नाही म्हणत? त्याचं कारण आहे, तोच देह नव्हे तुझ्या, कैसा विपरीत झाला तोच देह तोच आहे
पण तरी सुद्धा परिस्थिती बदलते, त्याचं कारण आहे आपला देह बदलतो. म्हणून संत सांगतात बाबा रे, ही जी लक्षण आहे ना ही 50च्या पुढची आहे. मग काही लोक म्हणते तुम्ही आताच कशाला सांगितलं, आम्ही घाबरलो ना. म्हणजे मी जर सांगता सांगता एखाद्याने नाकाचा शेंडा पाहिला असेल आणि जर त्याला तो दिसला नसेल तर तो बिचारा घाबरून जाईल, त्याच्या पायाखालची जमीनच सटकेल. तुम्ही आता काय सांगितलं, आम्ही घाबरून गेलो ना. मी आता का सांगितलं त्याचं कारण आहे, ही लक्षणं जरी 50च्या पुढची असली तरी 50च्या आतही आपला मृत्यू होऊ शकतो. कर्माप्रमाणे आपले भोग संपले की आपला मृत्यू होऊ शकतो. मग त्याच्या अगोदर मी हे का सांगते त्याचं कारण आहे, तुम्ही सावध झाले पाहिजे याच्याकरता मी सांगते. मृत्यू कधी येऊ शकतो सांगता येत नाही. पुढच्या 2 तासांनी येईल, 3 तासांनी येईल, 2 दिवसांनी येईल की 4 दिवसांनी येईल, पण त्याच्या अगोदर आम्हाला सावध व्हायचंय. आणि संतांनी वारंवार आम्हाला सावध केलंय. सावध होई बापा, सावध होई बापा, सावध होई बापा. आणि समर्थांनी त्या लग्न मंडपाचा त्याग केला. का? कारण ते सावध झाले. अनेक वेळा संतांनी आम्हाला सावध केलेलं आहे. नवे नवे जसं तुम्ही आम्ही प्रपंच करतो ना तसं साधू संत सुद्धा प्रपंच करतात, पण त्यांच्या प्रपंचामध्ये आणि आपल्या प्रपंचामध्ये फरक आहे. ते प्रपंच करत असताना कर्तव्य पूर्ण करतात, जबाबदारी पूर्ण करतात, परंतु ते त्याच्यामध्ये अडकत नाही. आणि आपण प्रपंच करता करता त्याच्यामध्ये अडकतो. म्हणून संतांनी सांगितलं ऐका, मोठे मोठे साधू संत व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं. महाराज म्हणतात, बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही, बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही, बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही. लक्षात
म्हणतात, बोधला म्हणे तुम्ही काय करा हरिनाम जपा, त्याने काय होईल 184च्या त्याने चुकतील खेपा. आपण म्हणतो ना माणूस 84 लक्ष योनी फिरून मग मनुष्य देहाला येत असतो. मग एकदा का हरिनामाचा जप केला की 84 लक्ष योनीच्या ज्या खेपा आहे, ज्या फेऱ्या आहे त्या चुकतील आणि मनुष्य जन्माचं सार्थक फक्त या नामचिंतनाने होईल. मग माणूस नामचिंतन न करता प्रपंचामध्ये अडकतो, गुंततो, चुकीचा व्यवहार करतो. नवे नवे सगळं पाहिल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात, असा मिळालेला हा जन्म वायाला घालू नका. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. चुकीच्या व्यवहारामध्ये, चुकीच्या संगतीमध्ये, चुकीच्या लोकांमध्ये, पाप करण्यामध्ये, अधर्म करण्यामध्ये आपण आपला जन्म ज्यावेळेस वायाला घालवतो त्यावेळेस संतांना वाईट वाटतं. आणि म्हणून संत वारंवार तुम्हाला आम्हाला सांगतात, बाबा रे काय करा तर मिळालेला मनुष्य जन्म हा वायाला घालू नका. मिळालेला मनुष्य देह जन्म हा अनमोल आहे, हा पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मग काय करा सावध व्हा. पण महाराज तुम्ही म्हणता सावध व्हा सावध व्हा, पण सावध होऊन आम्ही करू काय. तर संतांनी एका विशिष्ट जबाबदारीची जाणीव तुम्हाला आम्हाला करून दिली अभंगाच्या प्रथम चरणात. कुठली जबाबदारी मरणाआधी सावध व्हावे. सावध होऊन काय करावं, कीर्ती करून जावे. कीर्ती करून आपल्याला जाता आलं पाहिजे. जीवन मिळाले ना तर काहीतरी चांगल्या गोष्टी करून देवा करता, देशा करता आणि धर्मा करता काही गोष्टी करून ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस हा समाज आपली आठवण काढतो, लोक आपली आठवण काढतात. आणि जसं संतांनी सांगितलंय जावं आपण, पण जात असताना आपलं कीर्तिरूपी शरीर पाठीमागे ठेवून जा. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. ज्यांनी देवा करता, देशा करता आणि धर्मा करता काहीतरी केलंय ना, आज कोण म्हणेल ते केले म्हणून नाही. नाही महाराज, आज ते प्रत्येकाच्या शरीरात रक्तामध्ये त्या कार्याने जिवंत असतं. धर्मा करता ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं, नवे नवे धर्म करता ज्यांनी बलिदान दिलं, स्वतःचा प्राण दिला, ते म्हणजे धर्मवीर संभाजीराजे. आपण जर त्यांचा मृत्यू बघितला तर 1-2 दिवस नाही 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन करावे लागले महाराजांना. 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केले. बरं अत्याचार सुद्धा कसे केले. अहो साधारण चाबकाने आपल्या शरीरावर एखाद्याने फटके मारले तर आपलं सगळं अंग असं थरथर थरथर कापतं, लालबुंद आपलं अंग होतं. परंतु धर्मवीर संभाजी राजांचा मृत्यू, मरण जर आपण बघितलं तर किती भयानक मृत्यू, किती त्रास, किती वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या. आजही आम्ही ऐकलं तर आमच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यांना ज्यावेळेस तुळापूरच्या वधस्तंभाला बांधण्यात आलं ना, त्यांचा ते शरीर, ती काया, ते तेज, तो करारी बाण बघून औरंगजेब त्या ठिकाणी थरथर थरथर कापायला लागला. आणि त्यांचं ते तेज बघून औरंगजेब म्हणतोय, क्यों पैदा नहीं होता ऐसा एक भी शख्स हमारे घराने में. आणि असं ऐकल्यानंतर छत्रपती संभाजीराजे उसळले आणि ते म्हणतायत, अरे औरंग्या, तुझ्या घरात संभाजी जन्माला येणार नाही, तुझ्या घरात संभाजी जन्माला येणार नाही. संभाजी जन्माला येईल तो फक्त आणि फक्त छत्रपतींच्या कुशीतच जन्माला येईल, महाराष्ट्राच्या कुशीतच जन्माला येईल. तसा जन्माला येणार नाही, कारण तू स्वतःच्या बापाला मारलं, स्वतःच्या भावाला मारलं, तुझ्या घरात कसा येईल संभाजी जन्माला.
आणि रागात छत्रपती संभाजी राजांना त्या वधस्तंभाला बांधलं आणि आतमध्ये गेल्यानंतर तो औरंगजेब आपल्या सैनिकांना आज्ञा करतोय, जाओ आंखें निकाल दो उसकी, जबान काट दो उसकी, अशी आज्ञा केली। आणि डोळे काढण्यात आले संभाजी राजांचे, पण कसे काढले? तप्त लालबुंद सळया अशा समोर आल्या। ज्याने हातामध्ये घेतला होता त्या तप्त लालबुंद सळया धुरांच्या रेषा हवेत सोडीत संभाजी राजांच्या जवळ येत आहेत। विचार करा, अहो नुसता आम्ही विचार केला, कल्पना केली तरी सुद्धा आमचे डोळे मिटले जातात, पण संभाजी राजाने डोळे मिटले नाही। संभाजी राजे डोळे फाडून त्या लालबुंद सळ्यांकडे बघत होते आणि त्या लप्त लालबुंद सळ्या अशा जवळ आल्या। आता महाराजांचे डोळे जाणार, कल्पना होती, माहिती होता, आता समोर तो प्रसंग आलेला आहे आणि आता डोळे जाणार असं असून सुद्धा महाराजांनी डोळे बंद केले नाही आणि तशा त्या लालबुंद सळ्या खपकन डोळ्यात घुसल्या आणि सपकन बाहेर आल्या आणि डोळ्यातले जी बुबुळ आहे ना ते बुबुळ खाली पडली। राहिला होता फक्त खोकण्या, वेदनेचा कल्लोळ। इतक्या वेदना होत होत्या। सगळी लोक जो तो प्रसंग पाहत होती ना त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला। काय माणूस आहे, अरे काय राजा आहे, काय रक्त आहे। डोळे काढले तरी सुद्धा मुखातून असा शब्द निघत नाही की मी तुला शरण आले, नाही महाराज, तरी सुद्धा झुकले नाही, वाकले नाही त्या औरंगजेबाच्या समोर। डोळे काढले आणि डोळे काढल्यानंतर सैनिक औरंगजेबाच्या समोर आले आणि सैनिकांना तो औरंगजेब म्हणतोय, रडला का तो, काही बोलला का तो, क्षमा याचना केली का त्याने, मागितली का याचना, शरण आला का तो? त्यावेळी सैनिक म्हणतायत, आम्ही तप्त लालबुंद सळया घेऊन त्याच्या डोळे काढण्याकरता गेलो, पण तरी सुद्धा डोळे झुकवले नाही त्यांनी, बंद केले नाही त्यांनी, पापण्या फडफडल्या नाही त्याच्या। हे ऐकल्यानंतर औरंगजेबाला राग आला, जाओ जबान काट दो उसकी, बहुत बोलता है वो। आणि त्या संभाजी राजाची जीभ काढण्याकरता, कापण्याकरता महाराज अशी लखलखती नंगी तलवार समोर आणण्यात आली आणि जीभ ओढायचा प्रयत्न करू लागले ते सैनिक, पण जीभ ओढता येत नव्हती, कारण जबडाच उघडत नव्हता। जबडा का उघडत नव्हता? अरे साध्या सुद्धा माणसाचा जबडा नव्हता ना तो, साध्या सुद्धा माणसाचा जबडा नव्हता तर छावाचा जबडा होता महाराज। कसा उघडणार तो जबडा? म्हणून काय केलं, एका सैनिकाने जोरात मुष्टी प्रहार केला डोक्यावर आणि मुष्टी प्रहार केल्यानंतर जबडा उघडला आणि जसा जबडा उघडला पटकन एका सैनिकाने जीभ त्या ठिकाणी सांडशीमध्ये घेतली आणि जीभ अशी बाहेर हासडली आणि जशी जीभ बाहेर काढली सळईने त्या तलवारीने ती जीभ सपकन कापली आणि जीभ वळवळत खाली पडली महाराज। ती जीभ सुद्धा वेगळी व्हायला तयार नव्हती राजांपासून। ज्या जिभेने जय जयकार केला होता माई भवानीचा, ज्या जिभेने जय जयकार केला होता हर हर महादेवचा, ती जीभ सुद्धा राजांपासून वेगळी व्हायला तयार नव्हती। जीभ कापण्यात आली, हात कापण्यात आले, पाय कापण्यात आले, मस्तक शीर कलम करण्यात आलं, पण तरी सुद्धा झुकले नाही, वाकले नाही, त्रास सहन केला महाराज। शेवटी त्यांचा तो मृत्यू बघून औरंगजेब म्हणतोय, हमने उसकी आंखें निकाल दी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने, हमने उसकी जबान काट दी लेकिन नहीं मांगे रहम के दो लफ्ज उसने हमारे सामने, हमने उसके हाथ काट दिए लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने, हमने उसके पैर काट दिए लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने, हमने उसकी गर्दन काट दी लेकिन नहीं झुका वो हमारे सामने। सचमुच छावा है छावा, शेर का छावा। आणि म्हणून आजही म्हणावं वाटतं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, हर हर महादेव। संभाजी राजे तुमच्या आमच्यातून निघून गेले, पण देहाने जरी ते निघून गेले ना तरी सुद्धा राजा विना हे आमची ही भूमी कितीतरी वर्ष त्या मुघलांशी लढत होती का? कारण संभाजी जरी गेलेले असते ना तरी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या रक्तातून एक नवीन संभाजी उभा राहत होता आणि आजही धर्मकार्य करणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराच्या रक्तामध्ये संभाजी राजे जिवंत आहेत। गेले ते, परंतु कीर्ती करून गेले।
आपल्याला तेवढी मोठी कीर्ती नाही करता आली तरी चालेल, पण कमीत कमी आपण 4 गोष्टी गावाकरता कराव्या, 4 गोष्टी धर्माकरता कराव्या, 4 गोष्टी देवाकरता कराव्या आणि 4 गोष्टी आपल्या कुटुंबाकरता कराव्या. ज्याला हे जमलं ना, नामदेव महाराज म्हणतात त्याला ईश्वराने दिलेली जबाबदारी त्याने पूर्ण केली. म्हणून नामदेव महाराज म्हणतात मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करुणिया जावे विठोबा रघुमा. विठ्ठला
जन्म घालू नये वाया मानवाचे उत्तम काया अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला। आज या ठिकाणी जयराम पाटील यांच्या ह्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी सेवा करण्याचा योग जोडून आला। सर्व वारकरी टाळकरी गोड अशी गायनाची साथ केली, सगळ्यांचे आभार। आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या संपर्कातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला आणि या गावामध्ये जेवढ्या सेवा झाल्या त्या त्यांच्या संपर्कातूनच झाल्या, त्यामध्ये म्हणजे आमचे आदरणीय संतोष दादा पाटील, आमच्या ताई कविता ताई की ज्या दापोडे गावच्या विद्यमान उपसरपंच आहेत। आणि असा हा गोड परिवार, खऱ्या अर्थाने आमच्या दादांचं एवढं मोठं भाग्य या वर्षीचं की दरवर्षी 3 वर्ष झाले आम्ही पंढरपूरला त्यांच्या दिंडीमध्ये राजपूत धर्मशाळेमध्ये कीर्तन करतो। दरवर्षी कीर्तन त्या ठिकाणी करतो, याही वर्षी कीर्तन आहे। पण आज एवढं भाग्य आमच्या बंधूंचं की आपल्या इथून म्हणजे आळंदीवरून ज्ञानोबारांची पालखी निघते आणि देहूवरून तुकोबारांची पालखी आळंदीला जायला निघते। तुकोबारांच्या चरण पादुका ज्या पालखीमध्ये ज्या रथामध्ये ठेवण्यात येतात आणि तो रथ त्या ठिकाणी दरमजल करीत 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 पंढरपूरला त्या ठिकाणी जात असतो। आणि त्या रथामध्ये तुकोबारांची सेवा करण्याचं भाग्य हे फार कमी लोकांना मिळतं। आपण दर्शन करतो आणि पुढे निघतो, दर्शन करतो आणि पुढे निघतो, पण खऱ्या अर्थाने त्या रथामध्ये तुकोबारांची सेवा करण्याचं भाग्य, तुकोबारांच्या चरण पादुका ज्या रथामध्ये आहेत त्या रथामध्ये बसून तुकोबारांची सेवा करण्याचं भाग्य या वर्षी आमच्या आदरणीय संतोष दादांना मिळालं। आणि आपल्या भिवंडीतील असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की ज्यांना अहोभाग्याने ही गोष्ट प्राप्त झाली आणि तुकोबारांची सेवा करण्याचा योग त्यांच्या जीवनामध्ये जुळून आला। मला खरोखर आनंद वाटला, कारण ही गोष्ट खूप कमी लोकांना मिळते, खूप कमी लोकांच्या भाग्यात येते। कारण तुकोबारांचं साधं दर्शन होणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे, परंतु तिथे बसून रथामध्ये बसून तुकोबारांची सेवा करण्याचं भाग्य आमच्या दादांच्या पदरात पडलं। आणि ह्या परिवाराला ते भाग्य नेहमी मिळत राहो, त्यांच्या हातून ही पांडुरंग परमात्म्याची सेवा घडत राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन। मी सर्व वारकरी टाळकरी, आमचे गोड गायनाची साथ करणारे आदरणीय सुनील बुवा, शैलेश महाराज, त्याचप्रमाणे जे कार्यक्रमाची शूटिंग करतायत ते दादा, ते कॅमेराही मोबाईलचा कॅमेराही त्यांनी लावलेला आहे आणि स्वतः टाळ घेऊन त्या ठिकाणी उभे, त्यांचे आभार। आमच्या शिल्पाताई यांनी विण्याची साथ दिली, त्याबद्दल मृदुंगाची साथ आमचे दिनेश महाराज, त्यांचे या ठिकाणी आभार। साऊंड सिस्टीम अतिशय उत्कृष्ट साथ आपण दादा केली, आपले सुद्धा आभार। बसले सर्व मंडळी सगळ्यांचे आभार मानते। झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना अगदी 2च मिनिटात देवा करता जगा, देशा करता जगा आणि धर्म करता जगा। आज आपल्या धर्माला आपली गरज आहे। जात पात समाज गाव सगळं विसरून आज आपण धर्म करता एक आलं पाहिजे। कंधे से ऊपर कभी छाती नहीं होती और धर्म से ऊपर कोई जाती नहीं होती। दीपक ही नहीं रहेगा तो बाती का क्या करोगे, धर्म ही नहीं बचेगा तो जाती का क्या करोगे। म्हणून या हिंदू धर्म करता आज आपण एकत्रित आलं पाहिजे। आह्वान करेल मी सगळ्यांना, हिंदुत्व को चाहती हूँ, सबको एक साथ लाना चाहती हूँ। मिलकर रहेंगे तो शेर कहलाएंगे और बिछड़ गए तो गिधड़ भी सताएंगे। म्हणून युद्ध त्यांच्या बाजूने कधीच चालू झालंय, आपण शंड आहोत, मूर्ख आहोत, झोपलेले आहोत, आपल्याला कळत नाही। लव जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद अगदी सर्रासरित्या चालू आहे। आज आपण मराठी भाषेकरता एक झालो, आज आपण मराठी भाषेकरता एक झालो। मला विनंती आहे, जसं आपण मराठी भाषेकरता एक झालो ना, तसं उद्याच्या आमच्या माता भगिनी मुली बाळी लव जिहादला बळी पडतायत ना, आम्ही त्या हिंदू धर्माकरता आज एकत्र आलं पाहिजे। त्याशिवाय आमच्या धर्माला संरक्षण प्राप्त होणार नाही। अभी नाही तो कभी नाही। आमच्या मुलगी सर्रास लव जिहादला बळी पडतायत, लँड जिहाद, फूड जिहाद होतोय। म्हणून हिंदूंना आव्हान आहे, 2 पैसे आपल्या माणसाला जास्त जातील, पण एखादी वस्तू खरेदी करत असताना धर्म बघून, नाव बघून ती वस्तू खरेदी करा। जो माणूस गाईला कापतो, गौमांस भक्षण करतो, त्याच्याकडून वस्तू, गोष्ट, पदार्थ, घटक कुठल्याही प्रकारची खरेदी करू नका। आव्हान आहे, आपल्याच माणसाकडून खरेदी करा। भले आपला माणूस 2 पैसे आपल्याकडून एक्स्ट्रा घेईल, परंतु तो आपल्या दुधात थुंकणार नाही आणि तो आपल्या बिर्याणीत गटारीचं पाणी टाकणार नाही, कारण त्याच्यामध्ये शिवाजी राजांचं रक्त आहे, त्याच्यामध्ये संभाजी राजांचं रक्त आहे आणि दुसरा त्रास देणं हा बिर्याणीच हिंदूंच्या शरीरात निर्माण झालेला नाही, तयार झालेला नाही। म्हणून विनंती करेल, ज्यांच्या जागा राहिल्या आहेत, आता जागा तर राहिल्याच नाही म्हणा, पण ज्यांच्या आहेत त्यांनी त्या विकत असताना माणूस बघून विका।
ज्यांच्या खोल्या भाड्याने देण्यात असतील 2 पैसे कमी भाडं मिळालं तरी चालेल, पण चांगला माणूस बघून, आपल्या धर्माचा माणूस बघून त्याला त्या खोल्या भाड्याने द्या. दुकानं भाड्याने देण्यात येत असतील तर या सगळ्याचा विचार करून आज आम्ही हे कार्य केलं पाहिजे. अभि नाही तो कभी नाही. पुढच्या काही वर्षांनी हिंदूंकडे 2च पर्याय शिल्लक राहतील, एक तर धर्म बदला किंवा मरण पत्करा. आणि हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ धर्म जगाच्या पाठीवर नाही. हिंदू धर्मातील सासरा आपल्या सुनेला लेकीसारखा वागवतो आणि बघा पर धर्मामध्ये सर्रास हालाला चालतो की जिथे सख्या भाऊ बहिणीशिवाय कोणीही भाऊ बहीण एकमेकांना मानत नाही, जिथे कोणी कोणाशी लग्न करतं, विवाह करतं, कसाही व्यवहार चालतो. आपला धर्म खूप महान आहे. आपण बहीण, भाऊ, काका, मामा ही सगळी नाती नात्याच्या ठिकाणी मानतो, त्यांना योग्य तो मानपान देतो. असा श्रेष्ठ धर्म जगाच्या पाठीवर नाही. म्हणून या धर्माला वाचवण्याकरता आज एक या मुलींना चांगले वस्त्र घालायला शिकवा. 4 वर्षाची मुसलमानाची मुलगी, 4 वर्षाची मुसलमानाची मुलगी हिजाब घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. आणि आमच्या 25 वर्षाच्या तरुणबाळ मुली अर्धवट अंग उघड ठेवून सिटीमध्ये फिरत असतात. ज्या दिवशी आई वडिलांना ह्या गोष्टीची लाज वाटेल ना, त्या दिवशी धर्माला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या स्त्रियांनी आमचा धर्म सोडला, आमच्या मुलींनी आमचा धर्म सोडला. वाईट वाटतं या गोष्टीचं. छोटे छोटे टॉप घातले की मुलींना असं वाटतं आम्ही स्टँडर्ड झालो, आई वडिलांना असं वाटतं आमची मुलगी खूप शिकली. पण हात जोडून विनंती आहे, अहो छोटे छोटे टॉप आपल्या मुलीला घालायला शिकवण्यापेक्षा तुमच्या मुलीला विचारांनी टॉप करा. ती तुमचं नाव समाजाच्या टॉपला नेल्याशिवाय राहणार नाही. पण विचार मुलीला द्या, धर्म मुलीला शिकवा आणि मुलांना नाम शिकवा, कृष्ण शिकवा. बरं का, आज नाही तर कधी नाही. तुम्ही पार्लर मध्ये जरूर जा, पाहिजे तसा लाखो रुपये खर्च करून मेकअप करा. पण ताई, माई, अक्का, आई ऐका, जर मुलांना राम, कृष्ण, ज्ञानोबा, तुकोबा आणि धर्म शिकवायला जर कुठेतरी कमी पडल्या ना, तर देव सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून आज आम्ही एकत्र आलं पाहिजे. धर्माकरता सगळं विसरून आम्ही कट्टर हिंदू म्हणून एकत्रित आलं पाहिजे. एकदा ताट हातवरती करा आणि सर्वांनी जय जयकार करा. छत्रपती शिवाजी महाराज की, वीर संभाजी महाराज की, आदि सनातन हिंदू धर्म की, भारत माता की जय श्रीराम. हात तशीच राहू द्या आणि भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली. सेवा समाप्तीकडे नेण्याच्या अगोदर मी दिलगिरी व्यक्त करेन की ट्रॅफिकमुळे आम्हाला यायला थोडा उशीर झाला आणि कार्यक्रम उशिरा सुरू झाला, म्हणून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. बोलताना काही चुकलं असेल माझं मला परत करा. जे काही चांगलं असेल ते माझे सद्गुरू भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांचं समजून आपल्या जीवनात आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करा. तरी मिळते म्हणणे आधी कथे सरते करून घ्यावेत मती विनंती करविली तैसे केली कटकट वाकडी काणीट देव जाणी कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ गंगा गात्रे माझे पांडुरंगा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोले जय जय बोले जय बाबू तुका म्हणे ज्ञानेश्वराला पायापैकी जय श्रीराम. जय